नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण करून पाहणार आहोत खूपच पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी लाल माठाची भाजी. लाल माठ हा हिरव्या भाज्यांमधला अतिशय गुणकारी भाजीपाला आहे. त्यात भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फायबर आणि विटामिन्स असतात. ही भाजी जेवणात छान रंगत आणते आणि आरोग्यासाठी तर नक्कीच फायदेशीर आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी कशी निवडायची असते, धुवायची आणि कापायची. नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजी निवडताना असे हे एक एक पान भाजीचे काढायचे असते आणि वरच्या शेंड्याचा पूर्ण भाग असा काढायचा असतो. ह्या भाजीमध्ये काही हिरवी पानं असतात, ती घेतली तरी चालतात आणि पिवळी पानं टाकून द्यायची असतात. आता हे बघा, हे पान ज्याला खूपच खड्डे आहेत, हे पान कोणत्या तरी किड्याने खाल्ले आहेत, ते टाकून द्यायचे आणि उरलेली चांगली पानं या जुडीमधून घ्यायची. आता पाने निवडून झाल्यानंतर ह्याची जी देठं आहेत ती टाकून द्यायची नसतात. त्या देठांचाही उपयोग या भाजीमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यासाठी एखादे कोवळे देठ जे सहज तुटतील तेच देठ आपण ह्या भाजीमध्ये वापरणार आहे. त्यांचे असे धागे काढायचे आणि नंतर त्याचे छोटे तुकडे करायचे आणि भाजीमध्ये टाकायचे असतात. आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्यामध्ये सगळे कोवळे देठ मी ह्या भाजीमध्ये घेणार आहे. या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि जीवनसत्व ए, सी, के मुबलक प्रमाणात असतात. या भाजीमध्ये लोह जास्त असल्यामुळे ही भाजी रक्त वाढवण्यासाठी खूप मदत करते. कॅल्शियम व मॅग्नेशियममुळे हाडे, दात आणि सांधे मजबूत होतात. आता हे बघा, हे देठ थोडे जाड आहे आणि सहज तुटतही नाही आहे, म्हणजे हे देठ जून आहे, ते आपण घ्यायचे नाही. कवळे देठच घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे छोटे तुकडे करायचे आहेत. आता ही भाजी कशी धुवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये ही निवडलेली पाने त्याच्यामध्ये टाकायची आहेत. मी इथे 2 जुडी लाल माठ घेतली आहेत, त्यामुळे मी एवढे मोठे भांडे वापरले आहेत. जर तुम्ही 1 जुडी लाल माठ घेतली असेल तर छोटे भांडेही वापरू शकता. आता निवडलेली सगळी पाने या पाण्यामध्ये घातली आहेत. आता ही पाने अशी वरती खाली करून दाब न देता धुवून घ्यायची आहेत. या भाजीमध्ये विटामिन ए मुबलक असल्यामुळे दृष्टी सुधारते व डोळ्यांचे आजार टाळले जातात. या भाजीमध्ये विटामिन सी असल्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला संसर्गापासून संरक्षण होते. या भाजीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठापासून आराम मिळतो व पचन संस्था निरोगी राहते. आता ही पाने स्वच्छ धुवून झाली आहे. तिला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून त्यातले पाणी निघून जाईल. या भाजीतील अँटीऑक्सिडंट्स व विटॅमिन्समुळे त्वचा तजेलदार राहते व केस गळणे कमी होते. आपली आता सर्व पाने काढून झाली आहेत. आता हे बघा, हे पाणी किती गढूळ आहे. आता हे पाणी फेकून द्यायचे आणि स्वच्छ पाणी घेऊन परत ही पाने धुवायची आहेत. जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत ही पाने धुवायची आहेत. आता आपली भाजी स्वच्छ धुवून झाली आहे. आपण तिला कट करूया. ही अशी एका हातामध्ये घ्यायची आणि अशी कट करायची. तुम्ही ही विळीवर सुद्धा कट करू शकता आणि जर तुम्हाला बारीक कट करायची आहे तर तुम्ही बारीकही कट करू शकता. अशा प्रकारे ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. आता ही कट केलेली भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व भाजी कापणार आहे. आता आपण जे कोवळे देठ घेतले होते ते कट करूया. हे असे बारीक कट करायचे आहेत. हे देठ माझे कट झाले आहेत. ती मी भाजीमध्येच मिक्स करणार आहे. आता ही भाजी चांगली कापून झाली आहे. आपण पुढचे साहित्य बघूया. इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे, 2 मिरच्या, 1 लसणाची पाकळी आणि 2 मोठे चमचे ओले खोबरे घेतले आहेत. त्याचसोबत तेल आणि मीठही लागणार आहे. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालूया. त्यामध्ये कांदा आपण लाल होईपर्यंत परतवून घेऊया. आता ह्यामध्ये कापलेली 1 लसूण घालूया. त्याचसोबत 2 हिरव्या मिरच्या घालूया. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता हा कांदा लाल होईपर्यंत परतवून घेऊया.
आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि चांगले परतवून घेऊया। आता ह्यामध्ये चिरलेली लाल माठ घालून चांगले मिक्स करूया। मी घेतलेले भांडे छोटे असल्यामुळे मी थोडी थोडी लाल माठ घालून ती परतवून घेते आणि नंतर थोडी घालून परतवून घेणार आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी भाजी शिजू देऊया। आता यामध्ये 2 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे घालूया आणि चांगले मिक्स करूया। ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरी सोबत खाऊ शकता। ही झाली लाल माठाची पौष्टिक आणि चविष्ट भाजी तयार। आरोग्यदायी, लोहाने भरपूर आणि चवीने अप्रतिम अशी ही भाजी नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।